ज्ञानेश्वरी अध्याय 18. मोक्ष संन्यास योग. त्याग आणि संन्यास या दोन शब्दांचं रहस्य समजून घ्यावं याकरिता अर्जुनाने प्रश्न विचारला आणि भगवंत त्याग आणि संन्यास या दोन तत्वांच्या पाठीमागे असणारा जो भावार्थ आहे त्याचं स्पष्टीकरण करत असताना नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित्त अशा कर्मांचा विचार सांगितला आहे. निषिद्ध आणि काम्य कर्म तर करूच नाही आणि नित्य नैमित्तिक कर्म करावीत. मग नित्य कर्माचं स्वरूप काय आहे, नैमित्तिक कर्माचं स्वरूप काय आहे याचाही विचार विविध दृष्टांताच्या माध्यमातून ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. आणि असं जे नित्य कर्म आहे, रोज स्नान करणं, नामस्मरण करणं, भगवंताची पूजा करणं, अतिथीचा सत्कार करणं, आई वडील यांना सन्मान देणं आणि रोज स्वाध्याय करणं, हे सगळे कर्म जे आहेत हे नित्य नैमित्तिक नित्य कर्मामध्ये येतात. आणि नैमित्तिक कर्म विशिष्ट निमित्ताने करण्याचा जेव्हा प्रसंग येतो तेव्हा त्याला नैमित्तिक कर्म करतात. आपल्या घरी एक अतिथी आला, त्यांचं पूजन करणं हे नैमित्तिक कर्म. श्रेष्ठ ज्येष्ठ महापुरुषांचं आगमन झालं, गुरूंचं आगमन झालं, किंवा ज्या दिवशी आईवडील केलीत असा तो तिथीचा दिवस आहे, त्या निमित्तानं श्राद्ध पिंडादी क्रिया करणं हे नैमित्तिक कर्म आहे. मग असं जे नित्य नैमित्तिक कर्म आहे त्या संबंधाने ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हेची नित्य नैमित्तिक अनुष्ठेय आवश्यक म्हणून म्हणो पाहती एक वांज ययाते. 119 क्रमांकाशी 18व्या अध्यायातील ही ओळ आहे. हेच नित्य नैमित्तिक, जे आतापर्यंत नित्य कर्म सांगितले, नित्य नैमित्तिक कर्म सांगितले, ज्ञानेश्वर महाराज सांगतात हे दोन्ही नित्य नैमित्तिक कर्म अनुष्ठेय आवश्यक आवश्यक अनुष्ठेय यांचं अवश्य अनुष्ठान केलं पाहिजे, याचं अवश्य अनुसरण केलं पाहिजे. हे दैनंदिन जीवनामध्ये हे आपल्या जीवनामध्ये प्रयत्नपूर्वक आणले पाहिजे. असे हे नित्य नैमित्तिक कर्म आहे. पूर्वमीमांसक म्हणतात हे नित्य नैमित्तिक कर्म करून काय होणार आहे. नित्य नैमित्तिक कर्म केलं तर पुण्य उत्पन्न होणार नाही. नित्य नैमित्तिक कर्म केलं तर पुण्य उत्पन्न होणार नाही, पण केलं नाही तर पाप उत्पन्न होईल. प्रमाद त्यामध्ये निर्माण. अशी प्रकारची भूमिका ही पूर्व पक्षाने घेतली आहे. पण यावरती ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कोणी असं म्हणतील
की ह्या नित्य नैमित्तिक कर्मांना काही फळच नाही. म्हणून म्हणो पाहती एक वांझ याते. आणि म्हणून ह्या नित्य नैमित्तिक कर्माला कोणी याते वांझ म्हणती. याते वांझ म्हणो पाहती. कोणी हे कर्म नित्य नैमित्तिक कर्म हे निष्फळ आहे, याला काही फळ नाही, असे काही लोक म्हणत असते. पण यासाठी दिलेले उदाहरण पहा. त्या उदाहरणाच्या माध्यमातून नित्यनैमित्तिक कर्माचं तुम्ही काही अपेक्षा करू नका. निष्काम पद्धतीने नित्यनैमित्तिक कर्म करा, पण त्याला ते फळ विशिष्ट प्राप्त होतं. कसं प्राप्त होतं? परी भोजनी जैसे होये, तृप्तीला हे भूक जाय, तैसे नित्य नैमित्तिक आहे सर्वांगी फळ. म्हटले जैसे भोजनी होय, जैसे भोजनी होय, ज्या प्रकारे भोजनामध्ये होतं, त्या प्रकारे भोजनाच्या संबंधाने एक विशिष्ट फल प्राप्त होतं. काय फल प्राप्त होतं म्हटले? जसं आपण एक एक घास मुखामध्ये घालतो, तस तसं काय होतं? भूक जाय, तस तशी भूक कमी कमी होत जाते. एका बाजूला भूक कमी कमी होत जाते आणि दुसऱ्या बाजूला तृप्तीला आहे, तृप्तीची अनुभूती आहे. म्हणजे एकाच वेळेस भोजन करताना दोन गोष्टीची अनुभूती येते. एक आहे भूक जाते आणि तृप्ती प्राप्त होते. तृप्तीला आहे भूक जाय. त्याप्रमाणे म्हटली नित्य नैमित्तिकी आहे सर्वांगी फळ. त्याप्रमाणे नित्य कर्म आहे, नैमित्तिक कर्म आहे, यांना त्या कर्माच्या सर्वांगामध्ये फळ देण्याचं सामर्थ्य आहे. म्हणून कोणीही याला निष्फळ आहे असं म्हणू नये. कोणी हे निरर्थक आहे असंही म्हणू. मग आता जसं भोजनामध्ये भूक जाणं आणि तृप्ती होणं आहे, तसं या नित्यनैमित्य कर्मात काय होत आहे? याचा अर्थ आहे नित्य नैमित्तिक कर्म केलं असताना अज्ञात पातकांची निवृत्ती होते. अज्ञात पातकांची निवृत्ती. आणखी काय होतं पहा. उदाहरण ज्ञानेश्वर महाराजांनी घेतलं, त्यातून समजून घेऊ. कीड आगिठा पडे, तरी मळू तुटे वाणी चढे, यया कर्मा तया सांगडे फळ जाणावे. आगिठा कीड पडे, सोनं आहे. ते सोनं सोनाराच्या माध्यमातून जर ते अग्नीमध्ये टाकलं, सोनं अग्नीत मध्ये ठेवलं, तर त्याने होतं काय? आगिठा पडे, कीड आगिठा पडे. तर ते टाकल्यानंतर त्यातला जो काही हिणकस धातू आहे, तो हिणकस धातू काय होतो? तरी मळू तुटे, त्यातला जो हिणकस किडाळ भाग आहे, तो मळ आहे, दोष आहे, तो तुटे, तो कमी होऊन जातो. पण जसा सोन्यातल्या अग्नीतला हिणकस धातू नाहीसा झाल्यानंतर काय होत आहे? वाणी चढे. मग
त्याची किंमत जी आहे सोन्याची ती वाढते. तस यया कर्मा तया सांगडे फळ जाणावे, त्याप्रमाणे नित्य नैमित्तिक कर्माचं फळ त्याप्रमाणे जाणे. यया कर्मा फळ जाणावे तया सांगडे, त्यांच्यासारखं म्हणजे जसं हिनकस सोनं अग्नीमध्ये घातल्यानंतर त्या अग्नीतल्या सोन्याचा हिनकस धातू जळून जातो आणि त्याची किंमत वाढते. तसं काय होतं, अज्ञात पातकांची निवृत्ती होते आणि साधकाची नित्य नैमित्तिक कर्माच्यामुळे आत्मसाक्षात्काराची योग्यता ही वृद्धिंगत वाढते, उज्ज्वल होते. आणि म्हणून जे प्रत्यवाय तव गळे स्वाधिकार बहु उजळे, तेत हातो फळिया मिळे सद्गतीसी. ज्ञानेश्वर महाराज ह्या नैमित्तिक कर्माच्या संबंधाने बोलतात. त्या नैमित्तिक कर्माचं आचरण जर आपण दैनंदिन जीवनामध्ये केलं तर अज्ञात जे पातक आहे आपल्याकडनं घडलेले, अजाणतेपणाने जे दोष घडले आहे त्या दोषांची निवृत्ती होते. म्हणून प्रत्यवाय तव गळे, जे काही प्रत्यवाय दोष घडला आहे त्या प्रत्यवाय म्हणजे दोष, त्या दोषांची काय होते आहे, निवृत्ती होते. म्हणून माऊली म्हणतात प्रत्यवाय तव गळे, त्यातला प्रत्यवाय म्हणजे दोष आहे ते गळून जातात, निवृत्त होतात. आणि जो कोणी साधक हे नित्य नैमित्तिक करतो त्याचा स्वतःचा अधिकार आत्मसाक्षात्कारा संबंधाचा तो आणखी उज्ज्वल होत जातो. म्हणजे त्याचा अधिकार वाढतो, अधिक आत्मसाक्षात्काराच्या जवळ जातो. म्हणून स्वाधिकार बहु उजळे, याप्रमाणे तेत हातो फळिया मिळे सद्गतीसी. हातो फळिया म्हणजे हातोहात किंवा तत्काळ लगेचच काय, सद्गतीसी मिळे. सद्गती, सतनाम परमात्मा, मोक्ष प्राप्तीच्या गतीस तो प्राप्त होतो. म्हणजे त्याला मोक्ष प्राप्त होतो, त्याला आत्मसाक्षात्कार प्राप्त होतो. म्हणून रोज दैनंदिन जीवनामध्ये स्वाध्याय करणं हा सुद्धा एक नित्य नियम आहे. कोणत्याही ग्रंथाचं वाचन करणं, नामस्मरण करणं, ध्यान धारणा करणं, गंगा स्नान करणं, अन्नदान करणं, ज्ञानदान करणं, मदत करणं हे नित्य कर्म आहे. त्याने अज्ञात पातकांची प्रत्यवयाची निवृत्ती होते आणि त्याला सद्गती नाम स्व अधिकार वाढल्यानंतर तो सहजासहजी लगेचच तात्काळ मोक्ष गतीला प्राप्त होतो. परमात्म्याच्या स्वरूपाच्या प्राप्तीला तो प्राप्त होतो. आणि म्हणून परमात्मा प्राप्ती हीच सद्गती आहे. त्याला तुम्ही मोक्ष म्हणा, त्याला तुम्ही मुक्ती म्हणा, त्याला भगवत सानिध्य म्हणा किंवा परमात्म्याचं यथार्थ ज्ञान, अशी ही नित्य नैमित्तिक कर्माचं फळ ज्ञानेश्वर महाराज. एवढे वरी ढिसाळ नित्य नैमित्तिकी आहे फळ, परी ते तेजिजे मूळ नक्षत्री जैसे. एवढे वरी, एवढे वरी म्हणजे एवढ्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ स्थितीपर्यंत नित्य नैमित्तिक ढिसाळ फळ आहे.
नित्य कर्म आणि नैमित्तिक कर्म यांना ढिसाळ म्हणजे मोठे फळ आहे. नित्य नैमित्तिक कर्माला एवढं मोठं फळ आहे की दोषांची निवृत्ती आणि साक्षात्कार मोक्ष परमात्म साक्षात्काराच्या अधिकाराची भूमिका उंचावत जाते आणि त्याला सद्गती प्राप्त होते. एवढं मोठं नित्य नैमित्तिक कर्माला फळ आहे. पण नित्य नैमित्तिक कर्माला स्वतःच फळ आहे. पण आपण मात्र नित्य नैमित्तिक कर्म केल्यापासून मला हे फळ भेटावं अशी अपेक्षा ठेवू नये, अशी कामना ठेवू नये, अशी इच्छा ठेवू नये. आपण आपल्या अंतःकरणातली कामना त्याला चिटकवू नये, इच्छा धरू नये, अपेक्षा धरू नये. आपण सहजतेने ते कर्म करा. फलाची अपेक्षा न ठेवता ते कर्म करावं. म्हणून परिते तेजिजे मूळ नक्षत्री जैसे. परितेजिजे म्हणजे काय तेजिजे? त्या नित्य नैमित्तिक कर्माच्या फळाची इच्छा टाकून दे. त्या कर्माला स्वतंत्र फळ आहे, परंतु आपण मात्र त्या कर्माच्या फलाची अपेक्षा टाक. आपण निरपेक्ष करावं. निरपेक्ष केलेलं कर्म नित्यनैमित्तिक कर्म ते आपल्याला अंतकरण शुद्धीद्वारा मोक्ष प्राप्तीपर्यंत पुढे घेऊन जाते. आणि त्याचबरोबर प्रत्यवायामुळे चुकीच्या गोष्टीमुळे जे काही अपराध घडले आहेत, दोष घडले, त्या दोषांची निवृत्ती होते आणि परमात्म्याचीही प्राप्ती होते. म्हणून निष्काम कर्माचं हे फळ आहे, अंगीभूत फळ आहे. अंगीभूत फळ असताना नित्य कर्मा नैमित्तिक कर्माची विषयी आपण कामना ठेवू नये. मला हे भेटावं, मला ते भेटावं अशी अपेक्षा ठेवू. निरपेक्ष पद्धतीने केलं तर त्याला हे फळ प्राप्त होतं. म्हणून परित्यजिजे मूळ नक्षत्री जैसे. जसं मूळ नक्षत्रावरती आलेल्या मुलाचा त्याग करावा, तसं नित्य नैमित्तिक कर्माच्या फलाचा त्याग करावा. परित्यजिजे मूळ नक्षत्री जैसे. मूळ नक्षत्री जैसे त्यजिजे, तशाप्रमाणे नित्य नैमित्तिक कर्माच्या फलाचा त्याग करावा. अच्छा, कसं काय त्याग करावा? कुणाप्रमाणे त्याग करावा? पण निसर्गाप्रमाणे. निसर्गामध्ये अशी गोष्ट घडतेच ना. काय घडते म्हटले? लता पिके आघवी. लता पिके आघवी, तव च्यूत बांधे पालवी. मग हात न लाविता माधवी सोडोनी घाली. माधवी शब्दाचा अर्थ होतो वसंत ऋतू. जेव्हा वसंत ऋतू या सृष्टीमध्ये त्या वसंत ऋतूचं आगमन होतं, वसंत ऋतू जेव्हा येतो तेव्हा काय होतं? लता आघवी पिके. लता शब्दाचा अर्थ होतो वेली, शाखा झाडाच्या. त्या सगळ्याची सगळ्या काय होतात? हिरव्या होतात, परिपक्व होतात. आणि मग वेगवेगळ्या झाडांना मोर येतो. त्याला म्हणतात की तो च्यूत बांधे पालवी. च्यूत शब्दाचा अर्थ आहे आंबा. त्या आंब्याला देखील मोहोर येतो, पालवी येते, नंतर पुढे फळ येतात. म्हणजे एका वसंत ऋतूचं आगमन झालं असताना या निसर्गातील सर्व वेली हिरव्या होतात, झाडांना मोहर येतो.
नंतर पुढे त्याचं पर्यवसन फळामध्ये होतं. एवढं मोठं गोष्टी घडल्या, पण त्या वसंत ऋतूने ह्या सृष्टीतल्या कोणत्याही गोष्टीला स्पर्श केला नाहीत, की माझ्यामुळे आंबा आला तर पहिल्यांदा मला आंबा, माझ्या मुळे झाडांना हिरवीगार पालवी निर्माण झाली ना, म्हणून मला पहिल्यांदा त्याचा श्रेय घेऊ द्या. नाही. मग हात न लावीत मग हात न लावीत माधवी सोडोनी खाली. माधवी म्हणजे वसंत ऋतू, त्या कशालाच त्याच्या कर्माच्यामुळे होणाऱ्या फलनिष्पत्तीला स्पर्श न करता तो वसंत ऋतूच्या प्रमाणे निघून जातो. कसली अपेक्षा करत नाही. तैसी नो लांडिता कर्मरेखा, चित्त दिजे नित्य नैमित्तिका, पाठी फळा किजे आशेखा, वांताचे वाणी. बघा, तैसी कर्मरेखा नोलांडिता. इथे कर्मरेखा नोलांडिता असं म्हणत असताना जे आपण नित्य कर्म करतो, नैमित्तिक कर्म करतो, त्या नित्य नैमित्तिक कर्माचे जी काही मर्यादा आहे, सीमा आहे, त्या मर्यादेचं सीमेचं उल्लंघन करू नये. म्हणजे नित्य नैमित्तिक कर्म हे करावं, त्याला टाकून देऊ नये, अतिरेक करू नये, त्याला सोडून पलीकडे जाऊ नये. कर्मरेखा नोलांडिता, कर्माची रेषा न ओलांडता, म्हणजे मर्यादाचा भंग न करता, यथाविधी त्या कर्माचं आचरण करताना काय करावं? चित्त दिजे नित्य नैमित्तिका, नित्य नैमित्तिका चित्त दिजे. नित्य कर्म करताना, नैमित्तिक कर्म करताना अगदी चित्त देऊन ते कर्म करावं, म्हणजे मनपूर्वक ते करावं. म्हणजे शास्त्राने जसा विधी आचरण सांगितलं आहे त्याप्रमाणे त्या कोणत्याही नित्य नैमित्तिक कर्माची मर्यादा न सोडता चित्त देऊन शास्त्रविधीप्रमाणे त्या कर्माचं आचरण करावं. परंतु त्यापासून निर्माण होणार जे काही फल आहे, निष्पन्न होणार जे फल आहे, त्या फलाची अपेक्षा करू नये. त्याग करावा. कसं? पाठी फळ किजे अशेखा वांताचे वाणी. ज्याप्रमाणे वांती झाल्यानंतर आपण जसा त्याग करतो, त्यापासून त्याप्रमाणे निष्पन्न होणाऱ्या फलाचा प्रमाणे मानून त्याचा त्याग करावा. वांताचे वाणी, अशेखा वांता, संपूर्ण कर्माच्या त्या फळाचा त्याग वांतीप्रमाणे समजून त्याची अपेक्षा करू नये. अर्थात नित्य नैमित्तिक कर्म तर मनपूर्वक करावं, उत्साहाने करावं, आवश्यक करावं. परंतु परंतु काय करावं? त्या कर्माची फळाची अपेक्षा करू नये. जया कर्म फळ त्यागाते, त्यागू पै जाणते, एवं त्याग संन्यास तुते परिसविले. यया कर्मफळ त्यागाते त्याग पै जाणते. याप्रमाणे नित्य नैमित्तिक कर्म करावं आणि नित्य नैमित्तिक कर्माच्या फळाचा त्याग करावा, अपेक्षा करू नये. यया कर्मफळ त्यागाते, यया म्हणजे ह्या नित्य नैमित्तिक कर्माच्या अनुष्ठानानंतर त्या कर्माच्या फळाचा त्याग करावा. यालाच ज्ञाते पुरुष त्याग असे म्हणतात. त्यागू म्हणते पै जाणते. ते जाणते आहेत, ते विद्वान जे आहेत, ते जाणकार आहेत, कर्मातली रहस्याचं ज्यांना यथार्थ पद्धतीचं ज्ञान आहे, ते नित्य नैमित्तिक कर्माच्या फळाचा त्याग करणं, यालाच खऱ्या अर्थानं त्याग असं म्हणतात. याप्रमाणे भगवंताने काम्य कर्माचा त्याग करणं म्हणजे संन्यास
आणि नित्यनैमित्तिक कर्माच्या फलाचा त्याग करणं म्हणजे त्याग. याप्रमाणे त्याग संन्यास तुते परिसविले. भगवंत म्हणतात बाबा, संन्यास संभावे ते काम्य बाधू न पवे, निषिद्ध तव स्वभावे निषेधे केले. बघा, आता हळूहळू त्या कर्माच्या संबंधाची सूक्ष्मता या ओवीमध्ये कशी प्रगट केलेली आहे. त्या शब्दांच्याकडे आपण जर लक्ष दिलं तर सहज ही गोष्ट ध्यानी येण्यासारखी आहे. म्हटले काय, हा संन्यासुदयी संभवे. अशा प्रकारे जेव्हा संन्यास ही संकल्पना जेव्हा संभवनीय घडते, म्हणजे संन्यास जेव्हा ही संभावना सत्यामध्ये उतरते, संन्यास या गोष्टीचा जेव्हा स्वीकार केला जातो तेव्हा काय होतं, तई काम्य बाधू न पावे. तेव्हा असा संन्यास जेव्हा घडतो तेव्हा काम्य कर्माची बाधा त्याला होऊ शकत नाही. आता काम्य कर्म तो करतच नाही. कारण संन्यास म्हणजेच काय, काम्य कर्माचा त्याग. म्हणजेच संन्यास जेव्हा घेतला जातो तेव्हा काम्य कर्माची बाधा होत नाही, म्हणजे काम्य कर्म तो टाकून देतो. बर, आणि निषिद्ध तव स्वभावे निषेध हे गेले, आणि निषिद्ध कर्म तर करूच नाही असा नकार किंवा असा आदेश शास्त्राचा असल्यामुळे निषिद्ध कर्म करूच नाही ते सर्वथैव त्याज्य आहे. आणि सर्वथैव त्याज्य आहे असं म्हटल्यानंतर त्याचा तर त्याग आपोआपच होतो. आणि काम्य कर्म जे आहे ती संन्याशाने त्या काम्य कर्माचा त्याग करावा. काम्य कर्माचा त्याग करावा विधी आहे, आणि निषिद्ध कर्म तर करूच नाही. मग निषिद्धही कर्म गेले आणि काम्यही कर्म गेले. अशा अवस्थेमध्ये जे आहे त्याला काय म्हणायचं, संन्यास. आणि नित्याधिक जे असे ते येणे फळ त्यागे नासे, शिर लोटलिया जैसे एर अंग. हो म्हणाले, आणि नित्याधिक जे असे नित्य कर्म नैमित्तिक कर्म जे आहेत ते काय करायचं म्हटले, नित्य नैमित्तिक कर्म करणं असं म्हणणं म्हणजेच काय आहे, ते येणे फळ त्यागे नासे. ज्याप्रमाणे उदाहरण दिलेलं आहे, शिर लोटलिया जैसे एर अंग. शिर शब्दाचा अर्थ आहे मस्तक, डोकं असतात. मस्तक, शिर जे आहे धडा वेगळं केलं म्हणजे तोडलं असता. खालचं जे धड आहे ते काय होतं, काही काळाने आपोआपच ते निर्जीव होत असतं आणि ते खाली पडतं. तद्वत नित्य नैमित्तिक जे कर्म आहेत ते नित्य नैमित्तिक कर्म जर केले तर त्या फळाची अपेक्षा मनुष्य आपोआपच करत नाही. ते आता सांगितल्या रीतीने कर्मफळाचा त्याग केला असताना त्यापासून कोणतीच बाधा होत नाही. जसं शिर काढलं असताना बाकीच्या गोष्टी, बाकीचं धडे आपोआप निर्जीव होतं, त्याप्रमाणे नित्य नैमित्तिक कर्म केलं असताना त्या कर्माच्या फळाची अपेक्षा नाही जर केली तर बाकीचे दोष आपोआपच निघून जातात. असा हा सगळा विचार त्या संबंधाने सांगितला गेला आहे. मग जैसे फळपाकांत तैसे निमालिया कर्मजात आत्मज्ञाना दिवसित अपैसये. छान उदाहरण दिलं आहे.
जैसे सस्य फळ पाकांत. शेतकरी मंडळींना ही गोष्ट माहिती आहे. जसं ज्वारी असेल, बाजरी असेल, गहू असेल, हे जेव्हा धान्य परिपक्व होतं तेव्हा काय होतं, त्या पिकाची वाढ जी आहे ती खुंटत असते आणि खालचा भाग जो आहे तो वाळून जातो. ज्वारीचं कणीस एकदा की परिपक्व झालं, खालचा भाग वाळून जातो. बाजरीचं कणीस एकदा की परिपक्व झालं की खालचा भाग वाळून जातो. गव्हाच्या ओंब्या एकदा की परिपक्व झाला की खालचा जो भाग आहे तो वाळून जातो. म्हणजे धान्य परिपक्व झालं, फळाला आलं की खालचा भाग हा नाहीसा होतो. त्याचं फलनिष्पत्ती झाली की त्या ज्वारी, बाजरी, गहू हे जे काही पिकं आहेत यांना फल परिपक्व झालं, त्याची प्रयोजन संपलं. प्रयोजन काय आहे? योग्य प्रकारे त्याला कणसं येणं. मग ज्वारीचे असेल, बाजरीचे असेल, गव्हाच्या ओंब्या असतील, त्या आल्या, हे प्रयोजन आहे. ते झालं की खाली झाड हे वाळायला लागलं. हे उदाहरण देत आहे. म्हणजे धान्य परिपक्व झाल्याबरोबर जशी त्या पिकाची वाढ खुंटते आणि तो खालचा भाग जसा वाळून जातो, तसा सर्व कर्माचा जसा हळूहळू क्षय जेव्हा होतो, म्हणजे नित्य नैमित्तिक कर्म केलं असताना कर्माची अपेक्षा करायची नाही आणि निषिद्ध कर्म तर करायचंच नाही आणि काम्य कर्माच्या फलाचा त्याग करायचा. म्हणजे काम्य कर्माचा त्याग करायचा, काम्य कर्माचाही त्याग करायचा. निष्काम कर्म करत असताना त्या फलाची अपेक्षा ठेवायची नाही आणि नित्य नैमित्तिक कर्म करायचं पण त्याचीही फलाची अपेक्षा करायची नाही. ह्या गोष्टी अत्यंत जाणीवपूर्वक करायच्या आहेत, नीट समजून करायच्या आहे. अपेक्षा आपण ठेवायची नाही. जे फळ भेटेल ते ईश्वराचा प्रसाद म्हणून स्वीकार करायचा. नाही तर कोणी असं म्हणेल, मग फळच भेटत नाही तर करायचं कशाला? कर्माचं फळ ईश्वराला देऊ द्या. त्या कर्माच्या फळ तुम्ही अपेक्षित ठेवू नका. तुम्ही फक्त कर्म करा. त्या कर्माचं काय फळ भेटायचं ते ईश्वराला देऊ द्या. तो प्रसाद म्हणून आपण स्वीकारायचा आहे, त्याच्याविषयी अपेक्षा करायची. नाहीतर कोणी असं म्हणेल की कर्माची जर काही फळच नसेल, त्याची अपेक्षाच करायची नसेल, तर मग कर्म करायचं कशाला? कर्माला फळ देण्याचं सामर्थ्य आहे ईश्वराच्या कृपेने. ईश्वर त्या कर्माचा अध्यक्ष असल्यामुळे ईश्वर त्या कर्माचं फळ देतो. आपण फक्त कर्माचा अधिकार असल्यामुळे आपण त्या कर्माच्या विषयी अपेक्षा ठेवायची नाही. आणि म्हणून अशा प्रकारे या धान्य परिपक्व झाल्यानंतर असा खालचा भाग हा नाही सुकला जातो. तसं ह्या सगळ्या कर्माच्या पद्धतीचं अनुष्ठान जर घडलं गेलं, तैसे निमालिया कर्म जाते, याप्रमाणे सगळे कर्म जे हळूहळू समाप्त झाले की आत्मज्ञान अपैसे गिवसीत ये. मग त्या व्यक्तीला आत्मज्ञान सहजच नैसर्गिकरित्या त्या व्यक्तीला शोधत येतं. बघा, छोटस वाक्य आहे, आत्मज्ञान अपैसे हिवसीत ये. मग त्या व्यक्तीला आत्मज्ञान आपण स्वतःहूनच त्याला शोधित येतं. तर कधी सर्व कर्माचा क्षय झाला असताना, सर्व कर्माचा क्षय कशाने होईल? सर्व कर्माचा क्षय कर्मानेच होईल. म्हणजे कर्मच कर्मातून सोडवणार आहे. आणि ह्या कर्मच कर्मातून जो सोडवलं गेलं, तर मग त्या व्यक्तीला कर्माच्या बद्दलची शुद्धता इतकी व्यवस्थित पाहिजे.
हा सिद्धांत आहे, पण हा सिद्धांत कळण्याकरता खूप सूक्ष्मता आहे. आज मी एका मोठ्या व्यावसायिकाच्या बरोबर गाडीत येत असताना ते म्हटले, मला या कर्माचं रहस्यच समजत नाही. कर्माची फळाची अपेक्षा करायची नाही, मग कर्म तर करायचं, मग कसं काय करायचं. पण ह्या पद्धतीने जर ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं त्या पद्धतीने जर केलं, कर्माला फळ आहे, कर्माचं फळ ईश्वर आपल्याला देणार आहे. आपण काय करायचं, फक्त कर्म करायचं आणि जे कर्माचं फळ ईश्वराच्या कृपेने प्राप्त होईल त्याचा प्रसाद म्हणून स्वीकारायचा. आधीच त्या कर्माच्या विषयी आपण अपेक्षा ठेवायची. आपण प्रामाणिकपणे कर्म करायचं, जे काही फळ प्राप्त होईल तो ईश्वराचा प्रसाद म्हणून स्वीकारायचा ना. कोणी म्हण नाही नाही असं काय असतं का कुठं, नाही. करून तर पहा. आपल्या दैनंदिन वर्तनामध्ये याचा खूप मोठा परिणाम घडेल. अंतःकरणाची वृत्ती शांत होईल, प्रसन्न होईल, अंतर्मुख होईल आणि त्या व्यक्तीला आत्मज्ञान शोधते. किती बिनचूक गोष्ट ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली पहा. आत्मज्ञान अपैसे गिवसी ते, ऐसिया निगुती दोन्ही. त्याग संन्यास अनुष्ठानी, पडले गा आत्मज्ञानी, बांधती फाटू. याप्रमाणे नित्य आणि नैमित्तिक कर्माच्या संबंधानं जी युक्ती सांगितली आहे, या युक्तीने हे दोन्ही नित्य नैमित्तिक कर्माचं अनुष्ठान करावं. म्हणजे ते तर करावं, परंतु त्या कर्माच्या फलाचा त्याग करू नये. आणि काम्य कर्माचा संन्यास जे करतात त्यांना आत्मज्ञानाची प्राप्ती ही योग्य पद्धतीने त्यांना प्राप्त होते. त्याला म्हणतात की पट्टाभिषक्त योग्य अधिकारी होतात. म्हणजे त्यांना मोक्ष प्राप्त करण्यासाठी जणू काही अभिषिक्त आधीच केलेला आहे. आत्मज्ञानी पाठू बांधिती, आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी जणू त्यांना पट्टाभिषेकच झालेला आहे. एवढं त्या कर्माच्या संबंधाचं सगळ्यात मोठी गोष्ट आहे. जेव्हा आपण करायला सुरुवात करतो ना, तेव्हा हळूहळू यातलं रहस्य कळतं. न करताच प्रश्न विचारत राहिले तर कितीही उत्तरं सांगितली तरी त्या प्रश्नांचं समाधान करणार नाही. म्हणून या अनुष्ठेय गोष्टीचं अनुष्ठान करावं आणि मग आपल्यालाच त्या प्रश्नाचं उत्तर भेटतात. मनुष्य पुन्हा अंतरंगतेने कर्म करायला लागतो, प्रश्न संपून जातात आणि फलप्राप्ती होते. शेष राहिलेला काही विचार आणि नवीन विचार याची सुरुवात आपण उद्या करूया. महाराज रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी सर. हो, मी थोडासा उशिरा जॉईन झालो 9:20 ला, परंतु हरकत नाही. कालचा विषय थोडासा मला वाचायचा राहूनच गेलेला आहे. परंतु आपला सध्या जो विषय चालू आहे काम्य कर्म, नित्य नैमित्तिक कर्म आणि निषिद्ध कर्म. तर निषिद्ध कर्म तर शास्त्राच्या विरोधात जी जी काही कर्म आहे ती करायचीच नाहीयेत. काम्य कर्म म्हणजे काही कामना इच्छा मनामध्ये ठेवून केलेली कर्म, आणि नित्य नैमित्तिक कर्म म्हणजे आपण जे जे काही रोज व्यवहार करतो सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत
नित्यकर्म जे काही करतो, देवपूजा असेल किंवा आंघोळ करणं असेल, कामाच्या ठिकाणी जाणं असेल, खाणं पिणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी. याच्याबरोबर नैमित्तिक कर्म म्हणजे एखादा प्रसंगानुरूप जे काही कर्म आली, एखादे गेस्ट तुमच्या घरी आले, पाहुणे आले, कोणी साधू संत आले, महात्मे आले, तर यांचं योग्य ते आदरातिथ्य करणं किंवा श्राद्ध घालणे वगैरे वगैरे, ही जे काही कारण दिवसाच्या एखाद्या दिवशी जशी समोर येतील ती कर्म म्हणजे नैमित्तिक कर्म. तर या ठिकाणी फरक सांगत असताना नित्य आणि नैमित्तिक कर्म ही फळं कशी देतात, तर हे उदाहरण या ठिकाणी माऊलींनी वेगवेगळी उदाहरणं देऊन सांगितलेत की ह्या नित्यनैमित्तिक फळं कशी आहेत, नित्यनैमित्तिक कर्माचं फळ कसं मिळतं. मुळात नित्यनैमित्तिक कर्माचं फळ मिळतं की नाही इथूनच लोकांना शंका असते, परंतु होय त्याचं फळ मिळतं असं माऊली सांगतायत. आणि इथं 120व्या ओवीमध्ये जसं भोजन केल्यानंतर तृप्त झालो आपण, तर तृप्त नंतर आपण खाणं बंद करतो, पण तृप्त होणं हेच त्या याचं फळ आहे. नित्यकर्म तुम्ही तर करता खाण्याचं, पण त्याच्याबरोबर तुमची भूक भागली हे त्याचं फळ आहे. दुसरं सोन्याचं उदाहरण माऊलीने दिलंय की ते सोनं जर तुम्ही आगीत टाकलं तर त्यातला कस किंवा हिनकस धातू निघून जातो आणि स्वच्छ एकदम पिवळं धमक सोनं ज्या वेळेला उभारून येतं, तर हा जो त्याचा किडाळपणा जो आहे तो नाहीसा होतो आणि हेच त्याचं फळ आहे. स्वच्छ होणं हे त्याचं फळ आहे. किंवा पाप, याचा आता फायदा काय आहे, याचं काय होतं तुम्हाला, तर याचं पुण्य तुम्हाला लागत असतं आणि पाप तुमच्या हातातून दिवसभर जे काही पाप होतात, आता लोक म्हणतील आणि आमच्या हातून कुठं पाप होतात, पण तुम्ही विचार करा, पावसाळ्यामध्ये तुम्ही बाहेर पडता किंवा अंधारात बाहेर पडता, तुमच्या पायाखाली मुंग्या येतात, तुमच्या पायाखाली एखादे छोटे छोटे कीटक येतात, गोगलगाई येते, कधी कधी ते साप पैसा असतो ना पावसात आलेला, तसले पैसे एकाच वेळेला, तर कधी कधी तुम्ही अशा मोठ्या मोठ्या त्या समूहावरती पाय ठेवता, मुंग्यांच्या चाललेल्या लाईनवरती पाय ठेवता, म्हणजे किती पाप नकळत होत असतात. गृहिणी स्वयंपाक करत असताना त्या याच्या विस्तवाच्या किंवा त्या गॅसच्या बाजूला कितीतरी छोटे छोटे किडे असतात, पण अग्नी पेटवल्यानंतर ते सगळे मृत्युमुखी पडतात. तर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत, आठवून पहा प्रत्येकाने. मग आपण चालताना सुद्धा काळजी घेऊ की आपल्या पायाखाली काय एखादं कृमी कीटक, पक्षी किंवा छोटासा पक्षी नाही पण छोटे गोगलगाय किंवा असे काही मरत नाही ना, याची काळजी आपण घ्यायला पाहिजे. पण याच्यापासून जे आपल्याला नकळत पाप लागतं, नकळत पाप ह्या येणाऱ्या पुण्याने, नित्यनैमित्तिक कर्माच्या पुण्याने ते आपोआपच ते पाप तुम्हाला लागत नाही, पाप त्याचे दोष लागत नाही. हा एक महत्वाचा मुद्दा आहे जो आपल्याला सहजासहजी लक्षात येत नाहीये. आणि म्हणून नित्यनैमित्तिक कर्माचं महत्व, जरी तुम्हाला डायरेक्ट फळ नाही मिळालं तरी ही इनडायरेक्टली तुमच्या पापाचं किंवा पापकृत्यांचं निष्कालन करण्याचं काम हे करतात. आणि एवढं सगळं मोठं फळ आहे म्हणून तरी पण आपल्याला, तर हे मला खरं तर जर जसे महाराज जसे मूळ नक्षत्रावर जन्मलेले मूळ टाकून द्यावे, हा काही संदर्भ वैज्ञानिक दृष्ट्या, वैद्यकीय दृष्ट्या फारसा पटत नाहीये, पण माऊलींनी ते म्हटलंय म्हणजे त्याच्यात काहीतरी असणार आहे. याच्यावरती आपण नंतर एकदा महाराजांच्या माध्यमातून तुम्ही एकदा कॉमेंट करा. आणि मग वसंत ऋतूचं उदाहरण दिलंय की वसंत ऋतू एवढा सगळं हे जरी आंब्याला मोहर आला, खूप सारे पाने लता सगळ्या उल्हासित झाल्या, आणि हे सगळं होऊन सुद्धा वसंत ऋतू कशालाही स्पर्श करत नाही. आता परत त्यागाची आणि संन्यासी भूमिका आली की वसंत ऋतू याच्यापैकी कशालाही हात न लावता येतो आणि निघून जातो, पण त्याचं फळ काय आहे, सगळीकडे भरपूर सारे लता वेली हिरव्यागार करून जातो, मोहर येतो, नवीन पालवी फुटते झाडांना, परंतु तो कशालाही हात लावत नाही, म्हणजे काय, त्याच्या फळाला हात लावत नाही. हा एक उदाहरण दिलंय. आणि दुसरं, त्याप्रमाणे निषिद्ध कर्म न करणं आणि काम्य कर्माची फळाची अपेक्षा न करणं, तर हे एक आपण करायला पाहिजे. आणि हे करत असताना माऊलीने उदाहरण दिले की हे कसं आपल्याला टाकता येईल. तर कोणी म्हणणार असं कसं काय माऊलीने हे उदाहरण दिले, पण हे अतिशय मार्मिक उदाहरण आहे की एखाद्या अन्न आपण खाल्लं आणि त्याच्यानंतर उलटी व्हावी, तसं आपण त्या तिरस्कृत करून त्या फळाला, नित्यनैमित्तिक किंवा काम्य कर्मापासून येणाऱ्या फळाला त्याग करता आला पाहिजे. आणि अशा पद्धतीने हा जो कर्माच्या फळाचा त्याग केलेला आहे त्याला जाणते पुरुष, चांगले महात्मे, ज्ञानी पुरुष त्याला त्याग असे म्हणतात. आणि संन्यास याचं तर आपण अगोदर बघितलं, संन्यास म्हणजे त्या कामना निषिद्ध कर्म करायचीच नाही संन्यासाने, आणि काम्य कर्म पण करायचे नाहीत किंवा काम्य कर्माच्या फळाची अपेक्षा करायची नाही. हा संन्यास आणि त्याग या दोघांचा फरक सांगितलेला आहे. आणि मग पुढे
मग सस्य फलपकात तसे निपालिया कर्मजात आत्मज्ञान गिवसित अपेक्षा ह्या सिद्धांताची ओळी महाराजांनी आपल्याला सांगितली की जसं हिरवापणा त्या धान्यामध्ये किंवा कडधान्याचे आपण ते बघतो, ताट असेल बाजरीचं ज्वारीचं, तर हिरवेपणा तिथपर्यंत असतं जोपर्यंत ते कणीस पूर्णपणे पक्व होत नाही आणि त्यानंतर ते वाळायला लागतं. तसं संन्यासाने काम्यकर्म ही 100% टाकायची असतात. शास्त्र निषिद्ध कर्म तर तो करतच नाही आणि फलत्यागाने नित्य नैमित्तिक जी काही कर्म आहेत ते त्याचा फलाचा त्याग करायचा. एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या की तुम्हाला आत्मज्ञान हे शोधत शोधत येईल. म्हणजे तुम्ही साधकाला आपोआप शोधत शोधत येईल. म्हणजेच काय, याप्रमाणे तुम्ही जर कर्म करायला लागले तर महाराजांनी हे सांगत असताना आता उदाहरण जे दिलं ना, ते खूप साऱ्या लोकांना हा प्रश्न पडत असतो की कर्म कसं करायचं, मग कर्माच्या फळाची अपेक्षा नाही करायची तर मग कोण कर्माला प्रवृत्त कसा होईल. तर हेच तर खरा योग आहे, हीच तर खरं कला आहे. हाच तर खरा कर्मयोगाचा सिद्धांत आपल्याला 3ऱ्या 4थ्या 5व्या अध्यायातून आणि या 18व्या अध्यायाच्या सुरुवातीच्या काही ओव्यातून आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. एकदा का हा कर्मयोग चांगला समजला ना, तर तुमच्या हातून कधीच निषिद्ध कर्म होणार नाहीत. किमान निषिद्ध कर्माच्या वेळेला तुम्हाला जाणीव होईल की मला गीतेने काय शिकवले 3ऱ्या 4थ्या आणि 5व्या अध्यायामध्ये, की मी कुठलीही निषिद्ध कर्म नाही करायला पाहिजे. नित्यनैमित्तिक कर्मामध्ये आपला उत्साह वाढतो, आपण ते अधिक याने करतो. आणि काम्य कर्म तर ठीक आहे, जीव आहे, जीवाला काही ना काहीतरी कामना इच्छा असतात तर त्याप्रमाणे तो कर्म करत असतो. परंतु हे करत असताना फळाची इच्छा करायची नाही. मला अमुकच फळ मिळेल, मला तमुकच फळ मिळेल, मी एवढं केलं की मला एवढं हे मिळेल, तर हे न करता परमेश्वर तुम्हाला जे काही फळ देईल, पहिले तर हे गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक कर्माला फळ आहे. असं समजूच नका की ते निष्फळ आहे. प्रत्येक कर्माचं फळ ठरलेलं आहे, ते काय मिळणार हेही ठरलेलं आहे. कारण कर्म करत असताना फळ हे बऱ्याच गोष्टीवरती अवलंबून असतं. तुम्ही कसं करता याच्यापेक्षा बाकी पण खूप सारे विषय त्याच्यामध्ये आहेत. त्या देवाची इच्छा कशी आहे, त्या त्या इंद्रियांच्या देवतेची इच्छा कशी आहे, बाहेरून सराउंडिंग वातावरण कसं आहे, अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही डिसाईड करू शकत नाही. त्यामुळे फळ हे परमात्माच देणार, ईश्वर देणार, तुमच्या कर्माच्या एफर्ट प्रमाणेच देणार. त्याच्यामुळे त्याच्यासाठी आपण स्वतः मोजमाप करण्याची गरज नाही, अपेक्षा ठेवायची गरज नाही. एवढंच भगवंताला या ठिकाणी सांगायचंय. आणि ही कला ज्याला कळली तो कधीही कर्माचं फळ मिळाल्यानंतर मोजत बसणार नाही की मी एवढं काम केलं, एवढा परिश्रम केलं, एवढी मेहनत घेतली, मला एवढंच फळ का मिळालं. हा एक सूक्ष्म सिद्धांत आहे. हा एकदा आणि महाराजांनी आपल्याला 3रा 4था अध्याय तर खूप चांगल्या पद्धतीने शिकवलेला आहे. पुन्हा काही शंका असेल तर तुम्ही 3रा अध्याय वाचला तर डेफिनेटली अजून आपले कन्सेप्ट क्लिअर होतात. ते परत परत वाचलं पाहिजे, तेव्हा जास्त चांगल्या पद्धतीने कळेल. धन्यवाद. रामकृष्ण हरी.